झी मराठी, चर्चा ही होणारच। जिल्ह्याचं लक्ष वेधून राहिलेल्या कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या भाजपनं प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र दिसत असून भाजपच्या प्रचाराची धुरा अंतिम टप्प्यात का होईना पण माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डी.सी. पाटील यांच्या खांद्यावर येऊन पडली। पुन्हा एकदा डी.सी. पाटील हे कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघाच्या प्रचार यंत्रणेत सक्रिय झाल्याचं चित्र दिसतंय। 450 कोटीची विकास कामं जिल्हा परिषद अध्यक्ष असताना केली, त्याही गट कुठला माहित नाही, पक्ष कुठला माहित नाही, पण परिसराचा विकास करणं हा एकच ध्येय ठेवून ज्या माणसानं संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक केलं तेच डी.सी. पाटील आज भाजपच्या प्रचार यंत्रणेत सक्रिय आहेत। साहेब नमस्ते। नमस्ते। आपण बराच वेळानं का होईना पण भाजपच्या प्रचार यंत्रणेत सक्रिय झालात आणि कुंभोजच्या मतदारसंघातील जे उमेदवार उभे आहेत त्यांना नेमका अजेंडा काय सांगाल? निश्चितपणे देशामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे आणि उद्या असं म्हणू नका तुम्ही, एवढ्यासाठी मी ह्या प्रचार सभेमध्ये आलोय की दिलेल्या उमेदवार निवडून दिलेल्या उमेदवार असं म्हणू नये की आमची सत्ता नाही त्यामुळे मी तुम्हाला निधी देऊ शकत नाही। हा प्रश्न उपस्थित होण्याच्या अगोदर जनतेनं हे लक्षात घ्यावं, ज्यांची सत्ता देशामध्ये आहे, ज्यांची सत्ता राज्यामध्ये आहे, अशा माणसाच्या पाठीमागे राहून त्यांना प्रचंड मतानं जर विजयी केलं, आज विजयाचं आपण साजरं करण्यासाठी एवढ्यासाठी मी बोलतोय की जिल्ह्याचे नेते आज महादेवराव महाडिक साहेब असतील, मुन्ना साहेब असतील, अंमल महाडिक साहेब असतील, ह्यांनी ज्यावेळी मला जिल्हा परिषदच्या अध्यक्षाची धुरा आमच्या खांद्यावर ठेवली त्यावेळी जिल्ह्याचा विकास कसा असतो तसाच विकास आता उभा राहिलेल्या उमेदवाराकडून व्हावा आणि त्यांना एक प्रशिक्षण आम्ही द्यावं, या निमित्तानं मी ह्यांच्याबरोबर ही दौरा काढलेला आहे। आणि निश्चितपणे आवाडे साहेब असतील, राहुल आवाडे साहेब असतील, आवाडे दादा असतील, ह्यांचा देखील आशीर्वाद ह्या उमेदवारांच्या पाठीशी आहे। निधी कुठेही कमी पडू देणार नाही असा शब्द त्यांच्याकडनं घेतल्यानंतरच मी ह्या प्रचार यंत्रणेमध्ये भाग घेतलेला आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आपण काँग्रेसमध्ये काम करत होता, त्याच्यानं काँग्रेसची धुरा सांभाळत अध्यक्षपद सांभाळलं, पण त्याच्यानंतर 20 वर्ष कोणत्याच पक्षाला आपला सर्वच पक्षांना विसर पडला। पुन्हा एकदा आपण भाजपच्या माध्यमातून प्रचार यंत्रणेत सक्रिय होत आहे, नक्की भाजपला तर आपली जाणीव राहील का पुढे? निश्चितपणे राहील, कारण नेते मंडळी जी आहे त्यांच्या लक्षात हा विषय आहे। जरी काही निमित्तानं 15 वर्षे राजकारणातून बाहेर गेलो असल्यामुळं आता सक्रिय झालो एवढ्यासाठीच की भाजप हा तळागाळामध्ये रुजवण्याचा विचार घेऊन आम्ही या ठिकाणी करत आहोत। या तालुक्याचे अध्यक्ष देसाई साहेब आमच्या बरोबर आहेत। ही यंत्रणा आपण सक्रियपणे राबवली तर भविष्य हे भाजपलाच आहे। मला वाटत नाही की कुठल्याही पक्षाचं सरकार हे पुढच्या 10 वर्षात येऊ शकत नाही। एवढं चांगलं काम लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, शेतकरी विमा योजना असेल, केंद्राच्या काही योजना असतील, ह्या योजना ह्या सर्वसामान्य जनतेसाठी मोदी सरकारनं राबवलेल्या आहेत, फडणवीस सरकारनं राबवलेल्या आहेत आणि पुढील 10 वर्षामध्ये कुठलंही सरकार येईल सत्तेवर असं मला वाटत नाही। लाडक्या बहिणींचं सांगताना, शेतकऱ्यांचं सांगताना आमच्याच खिशातलं काढायचं नाही आम्हाला द्यायचं असे आरोप महाविकास आघाडी करत्या। वाढती महागाई पाहता, सोन्याचे दर पाहता, पेट्रोलचे दर पाहता, सध्याचे दवाखान्याचे दर पाहता, या सगळ्या गोष्टीची महागाई आणि सरकारचा काय संबंध आहे का नाही? गेल्या 70 वर्षामध्ये त्यांचं सरकार होतं, त्यांचा अभ्यास थोडा कच्चा असावा असं मला वाटतं। मोदी सरकार हे अभ्यासू आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीत असू दे, किंवा अन्य उद्योग धंद्याच्या बाबतीत असू दे, हा कमर्शियल उद्योग आणि शेतकऱ्यांना एक जोडधंदा ह्याविषयी जे जे राबवता येतील ते त्यांना राबवलेलं आहे। महाविकास आघाडीचा आरोप हा ढोंगी आरोप आहे असं मला वाटतं। मतदारसंघातील मतदारांना काय संदेश द्याल? निश्चितपणे मी सांगू शकतो की मला ज्या पद्धतीनं तुम्ही निवडून दिलं, मला 5800चं लीड होतं, गाव सगळं एकत्र झालं, मतदारसंघ सगळा एकत्र झाला, त्याच पद्धतीनं आमच्या सौभाग्य सन्मती चौगले वहिनी असतील, तुमचे ह्याचे पंचायत समितीच्या गौरी मिसाळ असतील, आमच्या लाटवड्याचे अशोक माळी असतील, हे जुने सहकारी माझे आहेत, त्यांच्या मिसेस ह्या पंचायत समितीला त्यावेळी निवडून आलेल्या होत्या। ह्या तिघांनाही कमळ आणि शिवसेना ह्या चिन्हावर आपण शिक्का मारून आणखीन एकदा महाडिक साहेब असतील, आवाडे साहेब असतील, ह्यांचे हात बळकट करावेत आणि जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा भाजपचा व्हावा अशा या तरुणांना मी एक संदेश देऊ इच्छितो। धन्यवाद।
उमेदवारांकडे बघण्यापेक्षा देशात पातळीवर महाराष्ट्र राज्यात सरकार सत्तेत असणारं भाजप सरकार, महायुतीचं सरकार, या जिल्ह्याचं नेतृत्व करणारे माजी आमदार महादेवरावजी महाडिक असतील, आमदार प्रकाश आवाडे असतील, अशांच्या विविध माध्यमातून, यड्रावकर साहेब असतील, यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विकास व्हायचा झाला तर कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुलवावं लागेल. त्यासाठी मी लागेल ते प्रयत्न करेन असा विश्वास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष DC पाटील यांनी व्यक्त केला. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. विनोद शिंगेसह कॅमेरामन प्रमोद सपकाळ, निमसे.